नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण कायम असे म्हणत आलो की देव जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. एकदा एक माणूस मंदिरात सेवक होता. मंदिराची स्वच्छता करणे हे त्याचे काम होते. भक्तांनी दिलेल्या देणग्यापैकी त्यातील थोडेसे पैसे त्या सेवकाला मंदिराचे पुजारी देत असत. हेच त्याचे जगण्याचे साधन होते. तो त्याच्या आयुष्यावर खूप अस्वस्थ आणि नाखुश होता. देवळात काम करताना तो दिवसभर देवाकडे तक्रारी करत असे. एके दिवशी तक्रार करताना तो देवाला म्हणाला, प्रभू, तुमचे जीवन खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त एका जागी आरामात उभे राहावे लागते. माझ्याकडे पहा, मी किती कठीण जीवन जगत आहे. मी दिवसभर कठोर परिश्रम करतो, तरच मला दिवसातून 2-4 दिवसाचे जेवण मिळू शकते. माझी इच्छा आहे की माझे आयुष्य तुमच्यासारखे असावे. त्याचे म्हणणे ऐकून देव म्हणाला, तुम्ही जे विचार करता ते तसे नाही. माझ्या जागी राहणे अजिबात सोपे नाही. मला खूप गोष्टी पाहायच्या असतात. अनेक व्यवस्था कराव्या लागतात. मंदिराचा सेवक म्हणाला, प्रभू, तुम्ही काय बोलताय? तुमचे काम सोपे आहे. तुझ्याप्रमाणे मीही दिवसभर उभा राहू शकतो. यात कोणती गोष्ट मोठी आहे? प्रभू म्हणाले, तुला शक्य होणार नाही. या कामासाठी खूप धीर धरावा लागतो. सेवक म्हणतो, मी नक्कीच करेन. तू मला एक दिवस माझं आयुष्य जगून दाखव. तू सांगशील तसं मी करीन. मंदिराचा सेवक आग्रह करू लागला. देवाने त्यांचा आग्रह मान्य केला आणि म्हणाला, ठीक आहे, आज तू दिवसभर माझे आयुष्य जग. मी तुझे जीवन जगतो, पण माझं आयुष्य जगण्यासाठी तुला काही अटी मान्य कराव्या लागतील. सेवक म्हणतो, प्रभू, मी प्रत्येक अट मान्य करायला तयार आहे. देव म्हणाला, ठीक आहे, मग नीट ऐक. दिवसभरात अनेक लोक मंदिरात येतील आणि तुम्हाला काही सांगतील. काही तुम्हाला चांगले म्हणतील, काही वाईट तुम्हाला म्हणतील. तुम्हाला एका ठिकाणी पुतळ्यासारखे शांतपणे उभे राहावे लागेल आणि धीराने सर्वांचे ऐकावे लागेल आणि त्यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. नोकरांनी सर्व अटी मान्य केल्या. देव आणि त्या माणसाने एका दिवसासाठी त्यांच्या जीवनाची देवाणघेवाण केली. सेवक देवाच्या जागी मूर्तीसारखा उभा राहिला. भगवान मंदिराची साफसफाई करून तेथून निघून गेले. काही वेळाने एक श्रीमंत व्यापारी मंदिरात आला. देवाची प्रार्थना करत तो म्हणाला, भगवान, मी नवीन कारखाना काढत आहे. मला आशीर्वाद द्या की हा कारखाना चांगला चालेल आणि मला त्यातून चांगला नफा मिळेल. प्रार्थनेनंतर जेव्हा तो नमन करण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्याचे पाकीट पडले. तिथून निघायला लागल्यावर भगवंताच्या जागी उभा असलेल्या मंदिराच्या सेवकाला आपले पाकीट पडल्याचे सांगावेसे वाटले, पण अटीनुसार त्याला गप्प बसावे लागले. त्यामुळे तो काही बोलला नाही आणि गप्प उभा राहिला. यानंतर काही वेळातच एक गरीब मनुष्य तेथे आला आणि देवाला म्हणाला, प्रभू, मी माझे जीवन अत्यंत गरिबीत जगत आहे. मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. आईच्या औषधाची व्यवस्था करावी लागते. हे सर्व कसे करायचे हे मला समजत नाही. आज बघ, माझ्याकडे फक्त 1 रुपया आहे. मी यासह काय करू शकेन? तुम्हीच काहीतरी चमत्कार करून माझ्यासाठी पैशाची व्यवस्था करा. प्रार्थना करून तो निघणार असतानाच त्याला त्या व्यावसायिकाचे पाकीट खाली पडलेले दिसले. त्याने पाकीट उचलले आणि देवाचे आभार मानले आणि म्हणाले, देवा, तू धन्य आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस. या पैशातून मी माझे कुटुंब काही दिवस कुटुंबाला काही दिवस जेवू घालू शकतो. आईच्या औषधाची व्यवस्था केली जाईल. देवाचे आभार मानून तो तिथून निघाला. तेव्हा देव बनलेल्या मंदिराच्या सेवकाला ते पाकीट व्यावसायिकाचे असल्याचे सांगावेसे वाटले. मी त्याला दिलेले नाही. तो काय करतोय? चोरी.
पण त्याला गप्प राहायला भाग पडलं, म्हणूनच मी मनातल्या मनात गप्प राहिलो. मंदिरात येणारा तिसरा माणूस खलासी होता. तो 15 दिवस सागरी प्रवास करत होता. आपला प्रवास सुखकर हो आणि तो सुखरूप परतावा अशी प्रार्थना त्याने देवाकडे केली. तो प्रार्थना करत असताना श्रीमंत व्यापारी तेथे आला. त्याने पोलिसांनाही सोबत आणले होते. खलाशीला पाहून तो पोलिसांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ तो मंदिरात आला आहे. त्यानेच माझे पाकिटे चोरले असावे. तुम्ही त्याला अटक करा. पोलिसांनी ते खलाशाला अटक करून घेऊन जाण्यास सुरुवात केली. देव बनलेल्या माणसाला ते शक्य झाले नाही. हा अन्याय त्याच्या समोर होत आहे, तो कसा सहन करेल? अटीनुसार त्याला गप्प बसावे लागले. आपली खूप चूक झाली असे सेवकाला वाटले. आता जर मी गप्प राहिलो तर एका निरापराध माणसाला विनाकारण शिक्षा भोगावी लागेल. म्हणून त्याने आपले मौन तोडले आणि म्हणाला, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक करत आहात. हे पाकीट या खलाशाने चोरले नाही, तर त्याच्या समोर आलेल्या गरीब माणसाने चोरले आहे. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिले आहे. त्याच्या सल्ल्यानुसार त्याने खलाशाला सोडले आणि पाकीट घेतलेल्या गरीब माणसाला पकडले. तेव्हा संध्याकाळी जेव्हा भगवान परत आले, तेव्हा मंदिराच्या सेवकाने त्यांना दिवसभराची गोष्ट सांगितली आणि अभिमानाने सांगितले की आज मी एखाद्या व्यक्तीवर अन्याय होण्यापासून रोखले आहे. आज मी तुझे जीवन जगून कोणते चांगले काम केले आहे ते पहा. त्याचे ऐकून देव म्हणाला, हे तू केलेस खरे, पण तू काय केलंस? मी तुला वरासारखे शांतपणे उभे राहण्यास सांगितले होते, पण तसे न करून तू माझा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त केलास. त्या श्रीमंत उद्योगपतीने वाईट कृत्य करून इतका पैसा कमवला आहे. त्यातले थोडे पैसे गरीब माणसाला मिळाले असते तर त्याचा फायदा झाला असता आणि व्यावसायिकाची पापेही कमी झाले असते. तुम्ही ज्या खलाशाला समुद्राच्या प्रवासावर पाठवले आहे, तो जिवंत परत येऊ शकणार नाही. समुद्रात प्रचंड वादळ येणार आहे. जर तो थोडा वेळ तुरुंगात राहिला असता तर निदान तो वाचला असता. हे ऐकून त्या नोकराच्या लक्षात आले की आपल्या डोळ्यासमोर जे काही घडत आहे ते आपण फक्त पाहू शकतो. या सर्वामागील वास्तव्य त्याला पाहता आले नाही. तर देव जीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार करतो आणि त्यांच्या योजना बनवतो आणि लोकांचे जीवन चालवतो. मैत्रिणींनो, या कथेतून आपण काय शिकलो? आपण सर्वजण देवाच्या योजना समजून घेऊ शकत नाही. जेव्हा आपल्याकडून काही चूक होते किंवा आपल्या इच्छेनुसार काही घडत नसेल तर आपण आपला संयम गमावतो आणि देवाला दोष देऊ लागतो. या सगळ्यामागे देवाची काही छुपी योजना आहे हे आपण समजू शकत नाही. अशा वेळी देवावर श्रद्धा ठेवून संयम बाळगायला पाहिजे. त्यामुळे काळजी करू नका. जर एखादी गोष्ट तुमच्या इच्छेनुसार घडत नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की ते देवाच्या इच्छेनुसार घडत आहे आणि जर उशीर झाला तर ते देवाच्या इच्छेनुसार उशीर का होईना, पण देव चांगलेच करणार आहे. तसेच आपल्याला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर सगळीकडे शेअर करा. श्री स्वामी समर्थ.